नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। कळमेश्वर तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडरची खुलेआम काळाबाजार, नागरिकांमध्ये तीव्र संताप। कळमेश्वर, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून ग्राहकांकडून निर्धारित किमतीपेक्षा तब्बल 2000 रुपयेपर्यंत दर आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते हा अवैध प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। एका बाजूला जिल्हा प्रशासन पारदर्शकतेच्या गप्पा मारत असताना दुसऱ्या बाजूला सुरू असलेली ही काळाबाजार व्यवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। गृहिणी व सर्वसामान्य ग्राहकांचे म्हणणे आहे की वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एवढ्या जास्त दराने गॅस सिलेंडर खरेदी करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले आहे। परिणामी अनेक कुटुंबांना पर्यायी इंधनाचा वापर करण्याची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून या अवैध प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। तसेच गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात येत आहे। सिलेंडर न मिळाल्यास करावं लागत आहे चुलीवर स्वयंपाक वेळेत या समस्येवर तोडगा काढला नाही तर नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टरची रिपोर्ट।